पाहत आहात मल्हार वृत्त न्यूज चॅनल, जनतेचा खरा आवाज। प्रेक्षक हो, पुणे महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसे प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणुकीचे वारे अधिक जोमाने वाहू लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। यातच एक नाव सध्या प्रसिद्धीच्या झोतात आले आहे आणि ते नाव म्हणजे गायत्रीताई हर्षवर्धन पवार। शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या गायत्रीताईंना एक तरुण चेहरा म्हणून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे। आज त्या लोहगावमधील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेल्या आहेत। चला तर मग त्यांच्या प्रचाराबद्दल आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। गायत्रीताई, तुम्हाला शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे, प्रभागात तुम्ही कसा प्रचार करत आहात? नमस्कार, जय महाराष्ट्र। पक्षाने जो माझ्यावरती विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला मी पूर्णपणे सारथी ठरेल आणि ज्या आमच्या परिसरात नागरिकांच्या मूलभूत गरजा आहे त्यांना प्राधान्य देणं हे माझं काम आहे। म्हणजे प्रथम सांगते, पूर्ण आमच्या परिसरात पाण्याचं पूर्ण सोय आहे। म्हणजे प्रथम मी सगळ्या नागरिकांच्या गरजांचं निवारण करेन, मग तिथून पुढे ज्या बाकीच्या समस्या असतील त्यांना पण मी प्रोत्साहन देईन। तुमच्या आई विमाननगर फुलेवाडी या भागाच्या नगरसेविका होत्या, त्याने चांगला विकास केला होता, तर त्या पद्धतीने आपण देखील विकास करणार आहात। तिने मला सांगताना सांगितलेलं, मी जसा विकास केलाय तसंच तू पण विकास करायचा। म्हणजे प्रत्येक जण येऊन फक्त नगरसेवक नाव लावतो, आपल्याला ते नाव लावायचं नाही, आपण समाजासाठी काम करायचं, एवढंच तिने मला सांगितलं। त्याच्यामुळे मी राजकारणात उतरलेली आहे, समाजकारण करण्यासाठी मी या क्षेत्रात उतरली। तरुण चेहरा म्हणून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतो का? हो, भरपूर प्रतिसाद मिळतो। एक सांगतो तुम्हाला, आता ही सगळे नागरिक उभे आहे, हे पेडवाले नाही। मी बाकीच्या रॅल्या बघितल्या तर सगळे बाहेरच्या घरचे त्यांना कळत नाही आम्ही कुठल्या पक्षाचा प्रश्न, ते सगळे आमचे नागरिक आहेत। एकाला आम्ही तर पैसे देऊन आणलेले नाही, स्वतःहून सगळे आलेले, आणि हाच आमचा खरा पाठिंबा आहे। नागरिकांना काय आव्हान कराल तुम्ही? नागरिकांना तर तुम्हाला चांगला आपला परिसर ठेवायचा असेल, आपला स्वच्छ परिसर ठेवायचा असेल, चांगल्या प्रकारचं काम करायचं असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडून द्या, जेणेकरून मोठे तुम्ही धनशक्तीवाले दिले त्यांच्याबद्दल वैयक्तिक विचार करतात, समाजाचा आणि भारताचा विचार करत नाही। नागरिकांनी यावेळी जागरूक राहून तरुणांचा एकदम चांगला प्रचार मिळत आहे। गावामध्ये आम्ही दोन पुढे चालू आहेत, प्रत्येक घरात आम्ही पोहोचतो। आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील माणसं, गडकांचे पैशावाले लोक नाही येत। आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरती बोलणार आहे, आम्हाला विरोध करायचा नाही, दाखवायची संघर्ष दाखवायला शिकवतो। आम्ही फक्त विकास हे धोरण ठेवलं आहे। आमच्या सहसभापती माननीय सोपनराव यांनी 2097 ते 2002 पर्यंत जो काम केले ते काम अजून पण लोक सांगतात। इस्लाममध्ये असेल, बाकी विमाननगर व्यवस्थित गुरुद्वारामध्ये ते काम अजून पण लोकांना लक्षात आहे। तेच बाळकडून माझ्या बायकोला मिळालेलं आहे, त्यापैकी सोडतात। एकनाथ शिंदेचे जवळचे म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, मग पॅनल पूर्ण का करता नाही आलं? आता त्यावरती काय पक्षनिष्ठ बोलतील, एकतर युती आहे, आम्ही युती म्हणून सगळेजण थांबलो होतो। युतीत आम्हाला किती जागा येतील असं ठरलं होतं, आम्ही एक जागा होती, पण लास्ट मोमेंटला युती तुटली। तर जे आमच्याकडे इच्छुक होते त्यांना आम्हीच म्हणतो युतीमध्ये सर्व जागा आपल्याला भेटणार नाही, किंवा आमच्या जागांना कोणाला युती तुटल्यामुळे काही उमेदवारांना आपलं वेगळं। पण आजही यांना मोठ्या प्रमाणात आमच्याकडं जे मतदार आहेत, नागरिक आहेत, तीच आमची खरी नागरिकांची युती आहे। अर्थात लोहगावमध्ये बरेच उमेदवार आहेत, बरेच पक्षाचे उमेदवार आहेत, तर शिवसेना म्हणून कसे त्याला समोर जावं? शिवसेना म्हणून एक तर हा लोहगाव हा शिवसेना बालेकिल्ला आहे। विकास ना लोहगावमध्ये 50% शिवसैनिक दिसत नसले तर शिवसैनिक अदृश्य आहे। माझ्या मग अदृश्य शक्ती आहे। त्याचबरोबर माझे वडील सोमनाथ किसनराव पवार एक कारसेवक होते, 2005 मध्ये दिल्लीत जेलभर आंदोलनात होते। RSSचा मला मी स्वतः भगतसिंग साहेब शाखा लावतो, मी स्वतः स्वयंसेवक आहे, त्यामुळे छुपा पाठिंबा माझ्याकडे भरपूर आहे। जे नाराज वर्ग आहे आणि मी सर्वांमधला आहे, मी सोडणार माणूस आहे, नक्कीच ताकद माझ्या मागे उभी आहे। उत्तर भारतीय मतदारांमध्ये आपली क्रेज आहे असं समजलं जातं। एक तर मी माझा दुधाचा व्यवसाय 15 वर्षापासून माझ्या उत्तर भारतीय लोकांच्या असं कनेक्ट आहे। त्या लोकांच्या सुखदुःखात मी उभा आहे, त्या लोकांना मला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि माझ्यासाठी ते फिरत आहे, त्यांचं मला 100% नगरसेविका होतात, आता तुमची मुलगी उमेदवार आहे, तर काय सांगाल याबद्दल? मी आता मुलीला सांगितलेले, मी ज्यावेळेस नगरचे होते त्यावेळेस भरपूर कामं केली आणि कामं करण्यासारखा भरपूर भाग होता, तसंच आता कामं करण्यासारखा भाग आलेला आहे। मग तिला सांगितलेलं आहे, जिथं कामं करण्यासारखा भाग आहे तिथं पहिलं
कामाला प्राधान्य द्या आणि ती कामाला प्राधान्य देणारच आहे. तसं तिच्या मित्राचं बऱ्याच वर्षापासून कार्य चालू आहे. आता तिला ही संधी आलेली आहे शिंदे साहेबांकडून, तर तिला सांगितले या संधीचं सोनं कर आणि नागरिकांच्या अडीअडचणीला सतत तत्पर राहा असं तिला मी सांगितलं. तुम्ही केलेल्या विकास कामांचा मुलगीला फायदा होणार आहे. 100% होणार. बाकी प्रभागात कसा रिस्पॉन्स? चांगलं वातावरण आहे. सर्व महिलांचं वातावरण चांगलं आहे. सर्व महिला आमच्या बाजूने आहेत. सर्व महिलांना आम्ही सांगितले शिंदे साहेबांच्या तुम्ही लाडक्या बहिणी आहे. आता तसंच एक आमची मुलगी तुमची मुलगी शिंदे साहेबांची पण मुलगी आहे असं सांगितलेलं आहे. असं समजून तुम्ही शिंदे साहेबाला मत गायत्री ताईंना मत द्यायच्या ऐवजी शिंदे साहेबांना देत आहे असं समजा आणि धनुष्यमानालाच मतदान करा. लाडक्या बहिणी गायत्री देवीच्या पाठीमागे राहतील. पाठीमागं आहेत. आम्हाला त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. मी कुणाल संपतराव फुले, शिवसेना प्रभाग प्रमुख, प्रभाग क्रमांक 3. आजच्या या प्रचाराच्या नारळफोडीसाठी आलेले सर्व कार्यकर्ते, महिला, सर्व पाहुणे मंडळी, मित्रपरिवाराचं प्रथमतः स्वागत करतो. तसेच आमच्या अ गटाचे उमेदवार हेमंतजी बत्ते व क गटाच्या उमेदवार गायत्रीताई हर्षवर्धन पवार या प्रभाग क्रमांक 3 मधल्या उद्या आहेत. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होणार होती, पण काही कालांतराने ती खंडित झाली. तर पुरेसा असा आमचा पॅनलला काय वाव भेटला नाही किंवा पॅनल एका रात्रीमध्ये आम्ही तयार करू शकलो नाही. तर आमच्या मातोश्री मंदाकिनीताई सोपानराव फुले व आमचे वडील सोपानरावचे फुले शिवसेनेचे या भागामध्ये 40 वर्षापासून प्रतिनिधित्व करतात. 1997 ते 2002 या साली लोहगाव विमाननगर म्हणजे गुरुद्वारा असेल, संजय पार्क असेल, आपली दादाची वस्ती असेल, संतनगर असेल, विमाननगरमध्ये पाण्याची व्यवस्था त्या काळी नव्हती. त्या काळी आपण 98-99 कालिदासजी कोळंबकर साहेब शिवसेनेचे आमदार असताना आपण त्यांच्याकडनं पाण्याची टाकीची सिम्बॉसिस कॉलेजच्या जवळ बांधलेली आहे, त्या आपण स्वतः बांधलेली आहे. त्याच्यानंतर यमुनानगर झोपडपट्टीमध्ये दुर्गाभर चिखलाची वस्ती असताना आम्ही पुणे महानगरपालिकेच्या पाठीमागे लागून विकास कामं करून आज त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था आहे, सर्व सोसायट्यांना पाणी येत आहे. आता समजा परिसर वाढल्यामुळं थोडंफार पाण्याचं प्रॉब्लेम येत आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आमच्या गायत्रीताई पवार यांच्यामार्फत व आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते अजय बापू वंदे, रवींद्रजी धंगेकर महानगर प्रमुख यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही नक्कीच पुणे महानगरपालिकेमध्ये गायत्रीताईंना घेऊन जाऊन प्रचंड बहुमताने विजय पुणे शहराचा पहिला नगरसेवक लाडकी बहीण गायत्रीताई पवार असतील. ताई नक्कीच विजय होतील याची खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube, Facebook व Instagram चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. संपर्क 80 10 186 630.